परत सुरुवात. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथेला प्रारंभ होत आहे. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. एकदा नैमिष्य शुकीने मुनीला सुताला प्रश्न विचारला. मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या उन्हातून मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदांनी हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर फिरत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखी भोगत आहे असे त्यांना दिसले. ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. पण नंतर म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काही सुख भोगून शेवटी मोक्षदार जातो. हे व्रत दुःखांचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संतती देणार आहे. त्याला श्री सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात. सूर्योदयानंतर 2 तास केव्हाही सत्यनारायण पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा हे संप्रमाण घेऊन त्यांचा प्रसाद सत्यनारायण देवाला अर्पण करावा. आपले बंधू बांधव व मित्रांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणची पूजा देवतावर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशक हाच एक सोपा पर्याय आहे. श्री हरे नमः. श्री हरे नमः. श्री हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेतील पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथेतील अध्याय 2. भगवान पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा ऐका. सुंदर व पवित्र अशा वानरशी नावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता नगरात फिरत असे. त्याचे दुःख पाहून भगवंतांनी एकदा वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्यांना म्हणाले, ब्राह्मण, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व जीवन दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायण व्रत कर. असे म्हणून भगवंतांनी त्याला सत्यनारायण पूजेचे विधान सांगितले. त्याचप्रमाणे ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायण पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे दरिद्र मुक्त होऊन तो पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायण पूजन करू लागला. एकदा तो पूजा करीत असता एक मोळी विका तहान लागली म्हणून तेथे आला. श्री सत्यनारायणची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने व्रताची माहिती घेतली व आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. तेव्हा त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह श्री सत्यनारायण पूजन केले. व्रताच्या प्रभावामुळे तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. श्री हरे नमः. श्री हरे नमः. श्री हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेतील 2 अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथेतील अध्याय 3. सूत पुढे सांगतात, मुनियो, आणखी श्री सत्यनारायणची कथा सांगतो ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यवती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी लावण्यवती होती. एके दिवशी तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायण पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधुवाणीने त्याची माहिती विचारली. त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधुवाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हा व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला. त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. सत्यनारायणची कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तुला सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधुवाण्याला श्री सत्यनारायण पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायण पूजन करू असे त्याने ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरात एक योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधुवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला सत्यनारायण पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता एका थोड्याच दिवसात साधुवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायण शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाडीत चोरी झाली. द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधुवाण्याच्या घरी त्यांनी चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर समजून जावयाचं राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकले. इकडे साधुवाने घरी चोरांनी द्रव्य लुटून नेले. त्यामुळे त्यांची बायको मुलगी त्यांना अनंतून दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागलाय. एके दिवशी भुकीने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तेथे सत्यनारायण पूजा चालू होती. त्यांनी तीर्थप्रसाद घेऊन आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून पत्नीला सत्यनारायणची आठवण होऊन तिने सत्यनारायण पूजन केले व हात जोडून म्हणाली, हे भगवंता, पती व अपराध माफ करून आम्हाला क्षमा करावी.
श्री सत्यनारायण संतुष्ट होऊन चंद्रकेतूच्या राज्याच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजाचे 2 वाणी बंदी ठेवले आहे, त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व दैनिक त्यांना परत देऊन टाक. त्याचप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणवले व त्यांना म्हणाला, वैश्य तुमचे 2 लोकांना तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असं सांगून वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधुवाणीने त्यांच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जाण्याची तयारी करू लागला. श्री हरे नमः, श्री हरे नमः, श्री हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण भगवान की जय. वरती राहत नसले तर समोर वाहिलं तरी चालते. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथेतील अध्याय 4. नंतर साधू आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यासवेश घेतला व ते साधुवाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेली ते 2 वाणी उपसाने त्यांना म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे आहेत म्हणून विचारतात का? पण आमची नौका फक्त पालेपाचोळ्याने भरलेली आहे. हे असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढे म्हणणे, तुझे म्हणणे खरे हो, तसे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधुवाल्याने पाहिले तर हलका फुलका नौका पाण्यावर जास्त आलेली दिसली. त्याचबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ते सर्व पालोपाचोळी भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करीत बसू नका. त्या संन्यासाच्या शापामुळेच हे सगळं झाले आहे. आपण त्यांना शरण जाऊ. जावईचे बोलणे ऐकून साधू आणि संन्यासजवळ गेला. तो नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो त्याबद्दल मला क्षमा करा. तसं म्हणून साधुवाने त्यांना पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यासी घरी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस, माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधुवानी दीनदयाने म्हणाला, भगवान, माझी कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधुवाना देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधुवानी नौकेवर जाऊन बघतो तर नौका भरलेली दिसली. तेव्हा साधुवाने मित्रांसह जावयांसह श्री सत्यनारायण यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लुटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत पत्नीला कळवण्याकरता घरी पाठवला. दूताने सांगून वर्तमान ऐकून साधुवानीची बायको पतिदर्शनासाठी बंधाऱ्यावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणचे पूजन करते सांगून ती आईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावती सत्यनारायण पूजन केले व पती दर्शनासाठी उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेतच तशीच बंधावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकेने विविध जमिनीवर पडली. वैवाहिक झालेले साधुवानी आणि त्यांची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित अगदी घाबरून गेले. कलावती व तिच्या आई अत्यंत शोक केला. कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधुवानी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायण पूजन करीन. ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीतून म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादास त्याग करून पतिदर्शनासाठी आले आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला निश्चयश प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरावर आली. तोच तिचा प्रती तिला दृष्टीत पडला. पण ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर साधुवानी प्रत्येक पौर्णिमा व संक्रांतीला सत्यनारायणची पूजन करू लागला. या लोके सुखी शेवटी मोक्षला गेला. श्री हरे नमः, श्री हरे नमः, श्री हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेतील 4था अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण भगवान की जय. प्रसाद झालेला आहे, आणून ठेवतो. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथेतील अध्याय 5. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एके दिवशी शिकार करू येत असता वाटेत त्याला वडाच्या झाडाजवळ काही गवळी लोक भक्तिभावाने सत्यनारायण पूजन करीत दिसले. परंतु राजा पुढे गेलाही नाही. त्याने सत्यनारायण प्रभूला नमस्कारही केले नाही. तरी सुद्धा त्या गवळी लोकांनी राजा पुढे सत्यनारायणचा प्रसाद आणून ठेवला. नंतर गवळी लोकांनी आपल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अव्यय केल्याने त्याला फार दुःख झाले. त्याचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती नाश पावली. ही सत्यनारायणची कृपा हे जाणून राजा पुन्हा गवळी लोकांजवळ गेला. भक्तिवंत अंतःकरणाने सत्यनारायण पूजन केले. त्यामुळे अंगद राजा धन, पुत्र, ऐश्वर्याने संपन्न होऊन व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायण पुरत गेला. जो तो कोणी अति दुर्लक्ष असेल किंवा सत्यनारायणचे व्रत करतो किंवा फळ देणे करता भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणच्या प्रसादाने धनधान्य वगैरे वस्तूंचा लाभ होतो. दरिद्रात धन विंते बंधनात असेल तर बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झालेला असेल तो भीतीतून मुक्त, यात काही संशय नाही. इच्छिलेले सर्व फळ मिळून त्याला सत्यनारायण व्रत प्राप्त हो. मुनी हो, श्री सत्यनारायणचे महान व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केल्यास का मनुष्य सर्व दुःखांतून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सत्यनारायणची पूजा फळ देणार आहे. हे देवाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात. त्याचे जो नित्यपठण किंवा श्रवण करतो त्याची पापे सत्यनारायण कृपे देणे किंवा प्रसाद नाहीशी होता, त्यात काही संशय नाही. श्री हरे नमः, श्री हरे नमः, श्री हरे नमः.
श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेतील पंचमा अध्याय संपूर्ण झाला। श्री सत्यनारायण भगवान की जय। साईडला घ्यायचं मोठं सगळं आता आपल्या तिथे प्रसाद ठेवायचा पाठ एक एक वेळा करून पाणी सरकार खाद्याने भक्षम भोजन नैवेद्यम निवेदयामि। पाच वेळेस नमस्कार करा आता। ओम प्राणाय स्व अपानाय स्व व्यानाय स्व उदानाय स्व समानाय स्व पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यम निवेदयामि। इथून दिसेल बघ ते ताई काहीतरी झाकण द्या ना त्या प्रसादावर ठेवा। आता आपल्याला आरती करायची, तर आरतीसाठी ताट आहे तेच घेऊयाचं। त्याच्यात घ्यायचं का आहे फक्त तो तुपाचा दिवा तिकडे ना, बोल ना चाचू घ्या। तुपाचा दिवा घ्यायचा चला आरतीला चला इथून बसून बघ आरती टाळ होते ना आपल्या खाली बस झालं तू आणि व्यवस्थित काढ, समोरच ठेवलं बघ। कापूर दिला एक कापूर आपण 3 गणपती देवी सत्यनारायण कापूर पेटवले तरी चालतं। कापूर करायची सुरुवात। श्री गणेशाय नमः। सुखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठते धुराची कंठी करते मान मुक्ता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसरा हिरे जडित मुकुट शोभतो ऋणते नो पुरे चरणी गागरिया। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंडा वक्रतुंड त्रिनयना दाश्रमाचा वाटपाहे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आरी पडलो आता संकट निवारी। जय देवी मैं सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव भोरी भोरी पाता तुझाई से नाही चारी शमले परंतु ना बोलावे काही साही विवाद पडले प्रवाही ते तू भक्ता लागे पाविस लवलाही। जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी। जय देव मधने प्रसन्न होसी निर्दाशा वेशापासून सोडवी तो गोपाशा आंबे तुझ वाचून कोण विनाशा नरहर तल्लीन झाला पदपंजलेशा। जय देवी ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव विक्राळी ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जल निर्मळ वाये जुळजुळा। जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ आळू भावती ओ आळू तुझ गौरा। जय देव गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे जय देव जय देव जय शंकर ओ स्वामी शंकरा आरती ओ आळू भावरती ओ गौरा जय देव जय देव सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळा उठले एका सर्पणे प्रशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आळू भावरती ओ आळू तुझ गौरा जय देव नारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुटी रामदासा अंतरी जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आळू भावरती ओ आळू तुझ गौरा जय देव आरती वाळू मनोभावे शुद्ध कापूर लावा आरती सत्यदेवा हा शिक्षेचा प्रकटोनी सत्यनारायण ध्यानी आदिले जनसारे मनस्थिती पसरवली आरती सत्यदेवा कपटी साधुवानी शिवानेला उद्धरोनी कसाच मोठ्याला ताई केला उपदानी आरती सत्यदेवा अपार बळ तुझे राजी जसे जगी जागे तुकाराम सूत्र बोले परी सत्तेश्वर माझे आरती सत्यदेवा माझा प्राण विसावा ओवाळू मनोभावे तुझ कापूर लावा आरती सत्यदेवा भुजेश्वर सदा वसंतम हृदय अरविंदे भवं भवानी चैतन्यमामि गणपती नजर डोळ्यान पाहिन रूप तुझे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रवं तमेव सर्वं मम कायेन वाचा मनस्क्रियेता बुधात्मना वाचोत्सवा करोमि यज्ञं सकलं परस्मन् नारायणाति परमया करो कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव वल्लभ जानकी नायकं रामचंद्र हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे